नमस्कार रामराम मंडळी. ॲडव्होकेट प्रशांत निंबाळकर. आज आपण पाहूया ग्रामपंचायत कायदा म्हणजे काय. बऱ्याचशा ग्रामीण भागातील राहणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायत लॉज किंवा ग्रामपंचायत कायद्याबद्दल माहिती द्यावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवतो आहे. तर बेसिकली काय असतं, ग्रामपंचायत अधिनियम 1958, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात महाराष्ट्र विलेज पंचायत ॲक्ट 1958, हा कायदा महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीची स्थापना, अधिकार, कर्तव्य व कामकाज नियंत्रित करतो. यामध्ये महत्त्वाची कलमे काय काय आहेत आपण जर विचार केला, थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कलम 4 ते 9 यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना होते. कलम 14 ग्रामसभेची रचना केली जाते. कलम 30 ते 33 सरपंच व उपसरपंच याबाबतीत निर्णय होतात. कलम 39 ग्रामपंचायतीचे अधिकार. कलम 45 ग्रामपंचायतीचे अनिवार्य कर्तव्य, त्यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, स्मशानभूमी ही कामं केली जातात. कलम 51 ते 55 कर व महसूल याबाबत माहिती दिलेली आहे. आणि कलम 145 तक्रार व नियंत्रण अधिकार. मग प्रश्न येतो की ग्रामपंचायतची मुख्य कामं काय काय आहेत. तर गावाचा सर्वांगीण विकास करणं, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, त्याचबरोबर अंत्यसंस्कार व्यवस्था करणं, गावातील सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणं. यामध्ये आपण जर नियम आणि उपनियम पाहिलं गेलं तर महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम आहेत, उपनियम आहेत, त्याला बायलॉज म्हणतात. आणि शासन निर्णय म्हणजे जी आर. थोडक्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत संबंधी सर्व कायदेशीर बाबी या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत येतात. ही आज बेसिक माहिती आहे. ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांचे आभार. नवीन बंधनांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर डेफिनेटली फॉलो करा. धन्यवाद.